आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरज शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। सांगलीच्या मिरज महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयात एक नवजात पुरुष जातीचं अर्भक मृतावस्थेत आढळून आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून एका निष्पाप जीवाच्या अशा अंतःशरणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील कर्मचारी प्रसूतिगृह परिसरात काम करत होते। याच दरम्यान त्यांना शौचालयात काहीतरी संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर समोरचं थरारक दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला। तिथे नुकतंच जन्माला आलेलं एक निष्पाप बाळ मृत अवस्थेत पडलेलं होतं। कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक माहितीनुसार समाजाच्या भीतीपोटी किंवा इतर कोणत्याही कारणाने एका अज्ञात महिलेने या नवजात बाळाला शौचालयात टाकून पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जातोय। महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अर्भकाला पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। तसेच प्रसूतिगृहातील ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांची आणि परिचारिकांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू ठेवली होती। 9 महिने पोटात वाढवलेल्या आपल्याच काळजाच्या तुकड्याला अशा प्रकारे मृत्यूच्या खाईत लोटणारी ती पाषाणहृदयी माता कोण याचा शोध आता मिरज शहर पोलीस घेत आहेत। मिरजहून ब्युरो रिपोर्ट M24 तास न्यूज सांगली। आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे। ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे, आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे। ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेलं आहे। सगळा स्टाफ इथे आहे। स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल। सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे। जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल। त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल। पण आमचा स्टाफ तसं चांगलाच आहे। दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत। तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही। ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू।